ते सहकार्य करायला तयार आहे, तू भूमिका सांगतच नाही आहे ना. माननीय जरांगे साहेबांचं मत आहे की ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं. सरकारचं मत आहे की सध्या हे शक्य नाही, कारण ओबीसी बांधवांचं मत आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या, आणि म्हणून स्वतंत्र कायदाही आपण केला 10%चा. आता पवार साहेब त्यांच्या मनात काय सांगत नाही, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी ना की कशामधून आरक्षण द्यायचं आहे. एक नेते आहे महाविकास आघाडीचे, ते बाकी दिवशी मान्य मोदीजींना विरोध करतात, आणि जेव्हा स्वतःवर निर्णय करण्याची वेळ येते तेव्हा ते सांगतात मोदीजींचा निर्णय आम्हाला मान्य आहे. अरे 19 मध्ये मोदीजींनी निर्णय दिला, तो ऐकला असता तर आज तुमची ही अवस्था झाली असती का? 3-3 दिवस जाऊन दिल्ली दरबारी कोर्निसात करावा लागला असता का? मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी एवढा विचार संपवण्याचा तुमच्या हातून चूक झाली असती का? दुसरे नेते आहे शरद पवार साहेब, ते म्हणाले मराठा आरक्षण दिले जाणार नाही. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी या विषयावर राजीनामा आणि पक्षातून त्यांना जावं लागलं. आता ते म्हणताय की द्यायचं आहे, तर मग कसं द्यायचं त्यांनी मार्गदर्शन करावं. 4-4दा मुख्यमंत्री होते, त्याच्या ज्ञानाचा फायदा फक्त पक्षाला करू नका ना. तुमच्याकडे ज्ञान आहे ना 4दा मुख्यमंत्री जागायचं, तर सांगा ना कशा पद्धतीचं आरक्षण द्यायचं. जेव्हा महाविकास आघाडीमध्ये मला आठवतं की अशी जेव्हा वेळ आली तेव्हा देवेंद्रजींनी सांगितलं की मी मार्गदर्शन करायला तयार आहो मध्य प्रदेशच्या धर्तीवर. आपण तेव्हा मान्य देवेंद्रजींनी अशी भूमिका नाही घेतली. मला वाटतं की भूमिका घ्या, स्पष्ट घ्या, आग लावू नका, आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अस्थिर होईल अशी कृती करू नका ना. तुमचं एकही भाषण, एकही शब्द महाराष्ट्राच्या प्रगतीच्या तुमच्या योजना काय आहे? तुमची एकच योजना आहे, या जातीला भडकव, त्या जातीला भडकव, या जातीचा द्वेष, त्या जातीचा द्वेष. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे जातीचं विष बीज रोवणारे हे प्रतिगामी महाविकास आघाडीच्या लोकांना माझी विनंती आहे, हे विषारी राजकारण करू नका. ये आग तो लगा दोगे मगर कर, ये आग आपके भी घर को जलाए बिना नहीं रहेगी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.